सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी 2 आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात. आरोपींना 10 दिवसाची पोलीस कोठडी. 14 एप्रिलला पहाटे अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत होती. सीसीटीव्हीमध्ये दुचाकीवर 2 जण असल्याचे समोर आले होते. त्यापैकी मागे बसलेल्या आरोपीनं 5 गोळ्या झाडल्या होत्या. गुप्तचरांच्या मदतीने आम्हाला दोघांची माहिती मिळाली होती. दोन्ही आरोपी गुजरातमध्ये जाऊन लपले होते. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या मदतीने आम्ही दोघांना पकडून मुंबईत आणले. या घटनेनंतर काही वेळातच अनमोल बिश्रोई यांनी सोशल मीडियावर SMS लिहून घटनेची जबाबदारी स्वीकारली. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 25 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचे लोकेशन मिळाल्यानंतर आम्ही गुजरात पोलिसांना कळवले होते, कारण आम्हाला संशय आला होता की या दोघांकडे शस्त्रे आहेत आणि आम्हाला बॅकअपसाठी स्थानिक अधिकाऱ्यांची गरज होती. त्यानंतर आम्ही दोघांनाही पकडले आणि आमच्या ताब्यात घेतले. या दोघांनी सलमान खानच्या घराची 3 वेळा रेकी केली होती. प्राथमिक तपासात ही बाब समोर आली आहे. आता आम्ही अधिक तपास करणार आहोत. विकी गुप्ता 24 वर्ष आणि सागर कुमार पाल 23 वर्ष अशा आरोपीची नावे आहेत. आम्ही शक्य तितक्या विविध बाजूने तपास करणार आहोत. और विशाल उर्फ खालू का नाम कैसे है, क्योंकि दिल्ली पुलिस लगातार विशाल उर्फ खालू का नाम इसमें बता रही थी, बकायदा वहां पे डोजियर दिया गया दिल्ली रिपोर्टर्स को। इसमें क्या यहाँ पे सर दोनों दिल्ली पुलिस और मुंबई पुलिस में क्या इस पूरे घटना को लेकर कोई कोऑर्डिनेशन नहीं रहा है, थोड़ा समझना है? There is never a issue of coordination. We are all sister agencies. We are all part of the same country, part of the various state. हिंदी में बोलता हूँ, तो ऐसा किसी तरह का कोई किसी लैक ऑफ कोऑर्डिनेशन नहीं है. हमारे हिसाब से जो 2 एक्यूज थे उनके बारे में हमें बेसिक इन्फॉर्मेशन ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन मिल रही थी. बाद में जैसा कि मैंने कहा, ह्यूमन इंटेलिजेंस और टेक्निकल इंटेलिजेंस के आधार पर वो इन्फॉर्मेशन और थोड़ी प्रेसाइज हो गई. और जो 2 आरोपी एक्यूज हमने उसमें पकड़े हैं, एक विकी गुप्ता है 24 साल का, दूसरा सागर कुमार पाल है 23 साल का. ये दोनों लोग वेस्ट चंपारण डिस्ट्रिक्ट के रहने वाले हैं. एज ऑफ नाउ ये दोनों लोगों को हमने पकड़ा है. एक ही आदमी पूछिए और मुझे लैंग्वेज बता दीजिए कि तीनों में से कौन आपलं काय ओके. मी आपल्याला ऑलरेडी म्हटलेलं आहे की जेवढे सर्व पॉसिबल अँगल्स आहे आम्ही सर्व पॉसिबल अँगल्सनी इन्व्हेस्टिगेशन करणार आणि जसा जसा पुढे इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न होईल तसा तसा पुढे कारवाई करण्यात येईल. एज ऑफ नाव आम्ही 2 आरोपींना अटक केलेले आहात. ते नाव आपल्याकडे 2 तासापूर्वीच आले. आपली टीम्स त्या विषयावर इंक्वायरी करता है कि यहाँ से दिल्ली कैसे पहुंचे, थोड़ा बताइए. भूज कैसे पहुंचे क्या? जैसा कि मैंने बताया है कि अभी हमको PCR मिला है, आगे इन्वेस्टिगेशन करेंगे. इस इन्वेस्टिगेशन में सारी चीजें खुलती है. मैंने आपको बताया कि जो भी पॉसिबल एंगल्स हैं, सारे पॉसिबल एंगल से हम लोग इन्वेस्टिगेट करने वाले हैं. अगर ये बड़ी कॉन्स्पिरेसी है तो उस हिसाब से भी इन्वेस्टिगेशन किया जाएगा. ऑलरेडी कॉन्स्पिरेसी के सेक्शन्स गुन्हे में लगाए गए हैं. मिळालेली आहे. आपल्याला आपण थोडा वेळ द्यावे जेणेकरून सगळे अँगल्सवर तपास करणं शक्य होईल. आणि आणखी जे काही आपले प्रश्न असतील, और इफ यू हॅव एनी फर्दर क्वेश्चन, मे बी आफ्टर फ्यू डेज आफ्टर इन्व्हेस्टिगेशन इन टू द ऑल पॉसिबल अँगल्स वी विल कम बॅक टू यू. थँक्यू.